विश्वासाला तडा दिला गेला ना आमच्या, थेटच लढत ना. आता मैत्रीपूर्ण कसली आहे? घरची मंडळी, आपल्या घरातली मंडळी त्यांना ऍडजस्ट करायचे आणि त्याच्याकरता त्यांनी युती तोडली. या लढाईमध्ये जसा प्रतिस्पर्धी वार करेल त्याला त्याच पद्धतीचं उत्तर दिलं जाईल. शक्यतो एकमेकावर चिखलफेक होऊ नये ही आमची भूमिका असेल. परंतु जर आमच्यावर कोणी चिखलफेक करायचा प्रयत्न केला तर त्याच पद्धतीने त्याला उत्तर सुद्धा दिले जाईल. आता आम्ही सर्वजण, आमचे प्रमुख नेते बसलेले आहेत, माझे जे सगळे सहकारी आहेत, आम्ही सर्वजण आता एक एक सर्वांना बोलून त्यांचा फॉर्म भरणे, त्यांना बी फॉर्म देणे याची प्रक्रिया आता एक अर्ध्या तासानंतर सुरू करतोय. तुमची अडचण झाली शेवटच्या दिवशी आता सगळं अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची पळापळ? हे बघ आता हे ठीक आहे, थोडी अडचण निश्चित झाली ना. विश्वासाला तडा दिला गेला ना आमच्या. ज्या पद्धतीने आम्ही वागलो त्याला अशा पद्धतीने उत्तर मिळेल असं अपेक्षित सुद्धा नव्हतं. आता मैत्रीपूर्ण लढत की थेट लढत? थेटच लढत ना. आता मैत्रीपूर्ण कसले आले? भाजपचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय करू शकतात असं वाटतं तुम्हाला? भाजपचे कार्यकर्ते कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय. हे आता तुम्हाला काय समजायचं, त्याच्यातून काय अर्थ काढायचा हा तुमचा विषय आहे. परंतु मी जे काही त्यांच्याशी संवाद साधला, मी जे काय बोललो ते मी तुम्हाला या माध्यमातून सांगितलेलं आहे. आता मी जे बोलतोय हे चॅनलच्या माध्यमातून बोलतोय, हे आता मुख्यमंत्री साहेब सुद्धा ऐकत असतील किंवा त्यांच्याकडे कोणतरी रिपोर्टही करेल. माझ्या बोलण्यामध्ये जर तथ्य नसेल तर कदाचित मला बोलतील ते. परंतु हे सर्व वस्तुस्थिती मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अतुल सावे, संजय केनेकर मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाही. आता कोण त्याच्यातलं ऐकत नाही हे आता कसं सांगणार आपण? सगळेजण जर ठरून जर काही कार्यक्रम करत असतील तर त्याच्यासाठी आपण कुणाला दोषी ठरणार? त्याचं आता उत्तर आम्ही निवडणुकीमध्ये देऊ. राजीनामा दिलेला आहे, काय सांगा? नाही, कोणी काय राजीनामा देत नाही, काही नाही. आम्ही आमच्यामध्ये खऱ्या अर्थानं नाराजी एवढीच होती की ज्यांच्या बरोबर आपण युती करतोय ते आपल्याला ज्या पद्धतीची वागणूक देत आहेत ते बरोबर नाहीये. ही चीड प्रत्येकाच्या मनामध्ये आली होती. काल तुम्ही पाहिलं माझ्या घरासमोर अनेक शिवसैनिक आले होते, त्यांची तीच भावना होती. आणि म्हणून आमच्यामध्ये असलेले जे काही सर्वांचं मत होतं, आता ते मत एवढ्या टोकाला गेलं होतं की ते फसवतायत आणि तुम्ही फसल्या जातायत. परवा रात्री जी चर्चा झाली आणि त्या चर्चेमधून आम्ही 37 सीट त्यांना देतो म्हणून म्हटलं होतं, त्या 37 सीटची यादी आम्ही त्यांना पाठवली. त्यांनी आम्हाला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही. उलट त्यांनी आमची 27 क्रमांकचा जो प्रभाग आहे, जिकडे आमचे सिटिंग नगरसेवक आहेत कैलाश गायकवाड, त्यांची सीट ते मागत होते. आम्ही म्हटलं आमच्या या प्रभागामध्ये 3 नगरसेवक आहेत, सिटिंग नगरसेवक आहेत, आम्ही ही काही सीट देऊ शकत नाही. पण त्यांनी आग्रह होता. मग त्याच्यानंतर ते म्हणले आम्ही तुम्हाला कळवतो. त्यांनी कुठल्या प्रकारचा आम्हाला निरोप दिला नाही. आणि आज सकाळी आम्ही टीव्हीवर आता बघितलं की त्यांनी युती तोडली म्हणून असं जाहीर केलंय. आम्ही आता त्याच्यामुळे तयारीला लागलोय आणि आम्ही नक्कीच पुढचे जे 37 वॉर्ड, आम्ही 50 वॉर्डाची आमची तयारी झाली होती. 50 वॉर्डाचे आम्ही रिफॉर्मही आज तयार करून ठेवले होते. आता हे 37 वॉर्डाचे आम्हाला रिफॉर्म तयार करावे लागतील, वॉर्डाचे उमेदवारही तयार करावे लागतील आणि आम्हाला लढायची तयारी आहे. पण हा त्यांचा अंतर्गत वाद काल लक्षात आला असं की त्यांनी आम्हाला सांगतो त्याच्यानंतर त्यांच्या अंतर्गत वाद जे आहेत ते वाद सगळ्या तुम्ही पण चॅनलवर सगळीकडे कव्हर केलेले आहेत. त्या वादामुळे त्यांनी ही युती, ही शिवसेनेनी त्यांच्या स्वतःचं अंतर्गत वाद आणि स्वतःचे वैयक्तिक उमेदवार ऍडजस्ट करण्याकरता ही युती तोडली. त्यांनी वैयक्तिक लोकांच्या ऍडजस्टमेंटसाठी आज युती तोडलेली आहे. घरची मंडळी, आपल्या घरातली मंडळी त्यांना ऍडजस्ट करायचे आणि त्याच्याकरता त्यांनी युती तोडली. त्यांचं म्हणणं असं आहे की युती न करणं हे महागात पडेल असं मी वारंवार सांगत होतो, असं तिचं म्हणणं आहे. तुम्हाला आता कुणाला एक गोष्ट लक्षात ठेवा, राजकारणात कमी जास्त गोष्टी होत असतात, कोणाची परमनंट हे नसते. त्यांनी पण हे समजलं पाहिजे की आम्ही राजकारण करतो, तेही राजकारण करतो. त्यांनी पण काय समजुतीने घ्यायला पाहिजे होतं. मला सांगा, सिटीन 3 नगरसेवक देणं हे आमच्यासाठी पण अवघड आहे ना. शेवटी आमचाही संघटना, आमचाही पक्ष आम्हाला चालवायचा आहे. पुन्हा पुन्हा त्यांनी अहंकारावर बोट ठेवलेलं आहे. तुमच्या अहंकार कोणाला हे तुम्ही रोज टीव्हीवर बघतात. मला दाखवायची गरज नाही, बोलायची गरज नाही.